नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. नाशिकच्या TCS मध्ये जे कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण झालं त्याच्यानंतर या देशामध्ये जैश ए मोहम्मदची एखादी महिला शाखा सक्रिय झाली आहे की काय, अशा प्रकारचा संशय निर्माण झालेला आहे. आपल्याला गेल्या वर्षीचं दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण आठवत असेल. या प्रकरणामध्ये अल फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित अनेक डॉक्टरांना अटक करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये एक नाव होतं डॉक्टर शाहीन सय्यद. या बाईवर जैश ए मोहम्मदची महिला शाखा सुरू करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, असं तपासामध्ये उघड झालेलं आहे. आता नाशिकमध्ये जो कॉर्पोरेट जिहादचा प्रकार झालेला आहे त्यात एक आरोपी आहे जिचा संबंध या बाईशी आहे असा पोलिसांना संशय आहे आणि त्यामुळे या तपासामध्ये नाशिकच्या पोलिसांनी ATS आणि NIA ची मदत मागितलेली आहे. देशामध्ये लव्ह जिहादच्या घटना ठिकठिकाणी होत असतात. कॉर्पोरेट जिहाद नाशिकमध्ये उघड झालेला आहे. अमरावतीमध्ये रील जिहाद उघड झालेला आहे. या सगळ्या प्रकरणांकडे जर बारकाईने पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या वेगवेगळ्या घटना नाही आहेत. या घटनांचा परस्पर कुठेतरी एकमेकांशी संबंध आहे. नाशिकच्या TCSचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी NIA आणि ATS या दोन एजन्सीजना पत्र लिहिलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये मदत करण्याची विनंती केलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की या प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती फक्त महाराष्ट्राच्या पुरती मर्यादित नाहीये, म्हणून संदीप कर्णिक यांनी NIA ची मदत मागितलेली आहे. आणि दुसरा अर्थ याच्यातून असा निघतो की याच्यामध्ये दहशतवादाचा सुद्धा कुठेतरी अँगल आहे, म्हणूनच ATS ची मदत सुद्धा मागण्यात आलेली आहे. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये HR विभागाच्या निदा खान या महिलेचं नाव समोर आलं आणि या महिलेने या संपूर्ण प्रकारामध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं. ही निदा खान सध्या फरार आहे. पोलीस तिच्या मागावर आहेत, परंतु पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक अशी माहिती आलेली आहे. 2025 मध्ये दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये डॉक्टर उमर नबी, मुजम्मिल शकील घनी, अदिल अहमद रादर, डॉक्टर शाहीन सय्यद यांना अटक करण्यात आली होती. शाहीन सय्यद या महिलेवर मी तुम्हाला सांगितलं की जैश ए मोहम्मदने एक जबाबदारी सोपवली होती की भारतामध्ये जैश ए मोहम्मदची महिला शाखा सुरू झाली पाहिजे. पोलिसांच्या तपासामध्ये या निदाचा आणि शाहीनचा काहीतरी संबंध आहे, यांच्यामध्ये संपर्क होता अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे आणि याची खातरजमा करण्यासाठी आता नाशिकचे पोलीस प्रयत्न करत आहेत. त्याच्यासाठी NIA आणि ATS ची मदत मागण्यात आलेली आहे. PFI या संघटनेला केंद्र सरकारने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेलं आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. 2023 मध्ये ही संघटना मोडून काढण्यासाठी देशभरामध्ये छापेमारी झाली होती आणि या छापेमारीमध्ये अनेक महत्वाचे दस्तऐवज तपास यंत्रणांच्या हाती लागले होते. त्याच्यामध्ये 2047 पर्यंत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला देशामध्ये काय घडवायचं होतं त्याचा एक रोडमॅप पोलिसांच्या हाती लागला. असा एक महत्वाचा दस्तऐवज पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये असं सांगण्यात आलं होतं की भारतामध्ये 2047 पर्यंत शरिया लागू करायचा, इस्लामी राज्य आणायचं, हा त्यांचा एजेंडा आहे. ही बाब ठसठशीतपणे समोर आली. या देशामध्ये जे मुस्लिम तरुण आहेत किंवा मुस्लिम आहेत त्यांना अधिक आक्रमक आणि अधिक कट्टर बनवण्यासाठी अनेक संघटना या देशामध्ये काम करत आहेत. अनेक संघटनांवर बंदी आली. एका संघटनेवर बंदी आली की दुसरी संघटना निर्माण करण्यात येते. सिमीवर बंदी आणल्यानंतर इंडियन मुजाहिदीन या संघटनेची स्थापना झाली. इंडियन मुजाहिदीन या संघटनेला दहशतवादी संघटना ठरवल्यानंतर PFI ची स्थापना झाली. आता PFI च्या माध्यमातून देशभरामध्ये पाळमुळं पसरवण्याचं काम काही कट्टरवाद्यांनी केलं आणि ते यशस्वीपणे केलं. देशाच्या प्रत्येक मुस्लिम पॉकेटमध्ये या संघटनेचं अस्तित्व होतं. व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून यांचा संपर्क, संवाद आणि प्रचार कायम सुरू राहायचा. आता PFI वर बंदी आणल्यानंतर सुद्धा PFI चं अस्तित्व या देशामध्ये आजही आहे आणि या संघटनेचे अनेक लोक ISI आणि अल कायदा अशा दहशतवादी संघटनांच्या संपर्कामध्ये आहेत. पाकिस्तान हा अत्यंत उपद्रवी देश आहे. या देशाने भारताला अनेक दशकं त्रास दिला, परंतु पाकिस्तान आज अत्यंत कमजोर झालेला आहे. पाकिस्तानची अवकात राहिलेली नाहीये की भारताला उपद्रव देण्याची, परंतु पाकिस्तानची जी पिलावळ या देशामध्ये आहे ती पिलावळ मात्र पाकिस्तानपेक्षा सुद्धा जास्त उपद्रवी झालेली आहे आणि याच पिलावळीचा या देशाला सगळ्यात जास्त धोका आहे. या देशामध्ये लव्ह जिहाद झाला, या देशामध्ये कॉर्पोरेट जिहाद झाला, या देशामध्ये रील जिहाद झाला. अमरावतीचं प्रकरण आपल्याला माहिती असेल. या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठे महिलांचा सहभाग दिसतो. दिल्लीचा जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये डॉक्टर शाहीन सय्यद आहे. नाशिकचा जो कॉर्पोरेट जिहाद आहे त्याच्यामध्ये निदा खान आहे आणि अमरावतीमध्ये जे रील जिहादचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये सुद्धा 100% महिलांचा, तरुणींचा सहभाग असणार. या महिला काय काम करतात? हिंदू तरुणींना मुस्लिम तरुणांपर्यंत नेण्याचं काम, त्यांच्या जाळ्यापर्यंत नेण्याचं काम या महिला करत असतात आणि त्याच्याआधी पूर्णपणे एखाद्याचा ब्रेन वॉश करायचा, त्यांच्याशी संपर्क वाढवायचा, मैत्री करायची आणि त्यांना मुस्लिम तरुणांपर्यंत नेऊन सोडायचं, हे काम या महिला इमानी इतबारे करत असतात.
एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे, जी मुस्लिम महिला बुरखा घालते किंवा ज्या मुस्लिम तरुणी बुरखा घालतात त्यांचं ब्रेनवॉश झालेलं आहे, ते अत्यंत कट्टर आहेत. या तरुणी हिंदू तरुणींची मैत्री करतात, त्यांच्याशी जवळीक निर्माण करतात आणि सांगायला लागतात की आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि तुमचा धर्म कसा बकवास आहे. एकदा हे पचलं, मग पुढची पायरी हिंदू देवदेवतांची बदनामी करणं, त्यांचा अपमान करणं आणि हिंदू शब्दांची कुचाळकी करणं. नाशिकच्या TCS मध्ये निदा खान, जी HR विभागामध्ये कार्यरत होती, ती सुद्धा हेच धंदे करायची. हिंदू देवदेवतांचा अपमान करायची, हिंदू शब्दांची टवाळी करायची. ती या प्रकरणामध्ये गुंतलेली आहे आणि अशा अनेक निदा खान तुमच्या आजूबाजूला फिरतायत. सावध राहण्याची गरज आहे. बरं, हे सगळे कट्टरवादी जे आहेत ते सतत तुमच्या श्रद्धांवर आघात करत असतात, तुमच्या देवदेवतांचा अपमान करत असतात, टवाळी करत असतात. म्हणजे सुरुवात अशी होते, आमचा एकच चालला आहे आणि तुमचे 33 कोटी देव, कुणाला कुणाला तुम्ही हाका मारणार. या 33 कोटी देवांवर अनेक जोक सुद्धा निर्माण करण्यात आलेले आहेत. तुमच्या श्रद्धांवर अशा प्रकारे आघात का करण्यात येतात, तुमच्या देवदेवतांची टवाळी का करण्यात येते, हे समजून घेण्याची गरज आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात येतं. म्हणजे त्याच्यामध्ये द्वेषाचा भाग तर असतोच, त्याच्यामध्ये अज्ञानाचा भाग सुद्धा असतो, परंतु त्याच्याही पेक्षा जास्त तुमच्या श्रद्धांवर त्यांना अशासाठी आघात करायचा असतो. कारण एकदा तुमच्या श्रद्धा डळमळीत झाल्या तर त्या तुम्ही उचलून फेकून देता आणि मग दुसऱ्या श्रद्धा तुमच्या डोक्यावर थोपायला ही मंडळी मोकळी होतात. म्हणजे तुमचं धर्मांतर जर त्यांना करायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे तुमच्या श्रद्धांवर त्यांना आघात करावा लागतो. आणि एकदा त्यांच्या लक्षात आलं की माती मऊ आहे, मग खणायला ते सुरुवात करतात आणि आपल्या लक्षापर्यंत तुम्हाला घेऊन जातात. बरं, आपल्या श्रद्धांवर आघात करण्याचं काम हे फक्त कट्टरवादी करत नाहीत. आपल्यामध्ये सुद्धा काही भामटे आहेत, समाजवादी भामटे, पुरोगामी भामटे, ब्रिगेडी भामटे. ही मंडळी सतत आपल्याच श्रद्धांची कुचेष्टा करत असतात, टवाळी करत असतात, तुमच्या श्रद्धा डळमळीत करण्याचं काम करत असतात. आणि या कामामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे आणि त्याच्यामुळे धर्मांतराची ही जी मोहीम आहे ती अधिक वेगाने चालू आहे. देशभरामध्ये असे अनेक प्रकार उघड होताना दिसत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुरोगामी सुद्धा प्रहार करत असतात आणि हे कट्टरवादी सुद्धा प्रहार करत असतात. 2047 पर्यंत या देशामध्ये शरिया लागू करण्याचा त्यांचा जो अजेंडा आहे, ते जे पत्रक आहे त्या पत्रकामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सुद्धा ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे या देशामध्ये जर धर्मांतर करायचं असेल, त्यांना मोठ्या संख्येने हिंदूंना वाटवायचं असेल, हिंदू पोरीवाळींना वाटवायचं असेल, तर त्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर हा हिंदुत्वाचा आहे. आणि हिंदुत्वाचा झेंडा कोणी खांद्यावर घेतलाय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने. बाकी ज्वलंत हिंदुत्ववाले कधी गरज असेल तेव्हा खांद्यावर घेतात, गरज नसेल तेव्हा हिरवी पताका नाचवतात. त्यामुळे खरा अडसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. त्यामुळे हे सगळे पुरोगामी कट्टरवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टार्गेट करत असतात. कारण 2047 पर्यंत या देशामध्ये शरिया लागू करण्याचा त्यांचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा, सगळ्यात मोठी भिंत ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच आहे. आपल्याकडे फुले शाहू आंबेडकर या थोर नावांचा घोषा करणारी काही मंडळी आहेत. त्यांना त्यांच्या विचारसरणीशी काही देणं घेणं नाहीये, त्यांच्या विचारांशी काही देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त हिंदूंचा अपमान करण्यासाठी या नावांचा वापर करायचा असतो. आणि जेव्हा जेव्हा हिंदूंमधल्या तथाकथित मागास आणि दलितांना ही कट्टरतावादी मंडळी टार्गेट करतात, त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात, तेव्हा हे सगळे पुरोगामी तोंडात मळी भरल्यासारखे शांत होतात. त्यांच्या तोंडून निषेधाचा एकही शब्द बाहेर पडत नाही. याला मराठीमध्ये एक शब्द आहे, मूक समर्थन. आणि हे मूक समर्थन करण्याचं काम हे लोक सातत्याने करत असतात. आणि हे सगळं जे काही चाललंय, बॉम्बस्फोट आहे, लव्ह जिहाद आहे, रील जिहाद आहे, कॉर्पोरेट जिहाद आहे, हे केलं जातं कारण हा एका खूप मोठ्या षडयंत्राचा भाग आहे, ज्याचा आधार नंबर गेम आहे. तुमची संख्या सतत वाढवत नेणं. तुम्ही बॉम्बस्फोटामध्ये काही हिंदू मारलेत, हिंदूंची संख्या कमी झाली. कॉर्पोरेट जिहादमध्ये काही तरुणींचं धर्मांतर केलं, तुमची संख्या वाढली आणि या तरुणी पुढे तुमच्या पिढ्या वाढवत राहणार. लव्ह जिहादच्या माध्यमातून काही तरुणींना जाळ्यात ओढलं, या तरुणी तुमच्या पिढ्या वाढवण्याचं काम करत राहणार. त्यामुळे हा सगळा नंबर गेम आहे. बरं, हा नंबर गेम अजिबातच छुपा नाही हे लक्षात घ्या. कोलकात्याचे महापौर आहेत फिरहाद हकीम यांनी अलीकडेच एका जाहीर कार्यक्रमामध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगून टाकलं. ते असं म्हणाले की बंगालमध्ये आम्ही 30% आहोत, देशभरामध्ये आम्ही 17% आहोत, आम्हाला अल्पसंख्याक म्हटलं जातं, परंतु एक दिवस असा येईल की अल्लाच्या मेहरबानीमुळे या देशामध्ये आम्ही बहुसंख्य होऊ आणि तेव्हा आम्ही न्याय मागणार नाही, तेव्हा आम्ही न्याय देण्याचं काम करू. बरं, हे न्यायदानाचं काम काही घटनेनुसार 100% होणार नाहीये. पण ज्या दिवशी या देशाचं संख्येचं गणित बदलेल, हिंदू अल्पसंख्याक होतील, ज्या दिवशी या देशामध्ये शरिया लागू होईल, त्या दिवशी घटनेचं अस्तित्व राहणार नाही. म्हणजे जे लोक घटना बचाव म्हणून बोलत असतात, त्यांना माहित नाही की घटनेला सगळ्यात मोठा धोका या कट्टरवादी विचारसरणीचा आहे. ज्या दिवशी ती विचारसरणी या देशामध्ये बहुसंख्य होईल, त्या दिवशी या देशामध्ये घटनेचं कोणतंही अस्तित्व शिल्लक राहणार नाही. फिरहाद हकीम हे TMCचे नेते आहेत, तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत. फिरहाद हकीम यांचा जो अजेंडा आहे आणि PFIचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये अजिबात फरक नाहीये. म्हणजे
कट्टरवादी मुसलमान एखाद्या राजकीय पक्षामध्ये असो किंवा PFI सारख्या दहशतवादी संघटनेमध्ये सगळ्यांचा अजेंडा एकच आहे की या देशामध्ये संख्याबळ वाढवायचं आणि कधीतरी या देशामध्ये शरिया लागू करायचा, इस्लामी राजवट प्रस्थापित करायची. म्हणजे 2047चा त्यांचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये संख्याबळ वाढवणं हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे आणि त्याच्याआधी हिंदू तरुणांना ताब्यात घेणं, हिंदू तरुणांना पाठवणं, त्यांना आपल्या जाळ्यात ओढणं ही सगळ्यात मोठी रणनीती आहे आणि ही रणनीती देशभरामध्ये राबवली जाते असं चित्र दिसतंय. एकदा हिंदू तरुणी जाळ्यात आल्या की आपोआप त्या त्यांच्या कुटुंबापासून तोडल्या जातात. मग त्यांना बीफ खाण्याची जबरदस्ती करायची, त्यांना बुरखा घालण्याची जबरदस्ती करायची, त्यांच्यावर नमाज पडण्याची सक्ती करायची आणि हे जर ऐकलं नाही तर त्यांना बेदम मारहाण करायची. असा मार खाल्लेल्या अनेक तरुणी व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला हे ओढून ओढून सांगत असतात की माझा अब्दुल तसा नाही असं मला वाटलं होतं, परंतु आता मी हे भोगते आहे. परंतु एवढ्या सगळ्या घटना झाल्यानंतर सुद्धा हिंदू तरुणींचे डोळे उघडायला तयार नाहीयेत. या मुलींना जाळ्यात कसं ओढण्यात येतं त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मोनालिसा आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ही तरुणी देशाच्या समोर आली, तिची जबरदस्त चर्चा सुरू झाली आणि अचानक ती मीडियाला बाईट द्यायला लागली, अचानक ती रॅम्प वॉक करायला लागली, अनेकदा ती छान छान कपडे घालून रील करायला लागली. म्हणजे आधी तिला झगमगाट दाखवण्यात आला, तिला पैशाचं आमिष दाखवण्यात आलं, तिला छान चौकीची सवय लावण्यात आली आणि एकदा ही जाळ्यात आली आहे हे लक्षात आल्यानंतर तिला लव्ह जिहादच्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं आणि तिचं धर्मांतर आता लवकरच करण्यात येईल. झगमगाट हे खूप मोठं शस्त्र झालेलं आहे. अमरावतीमध्ये अयान अहमद या 18 वर्षाच्या 19 वर्षाच्या तरुणाने 180 तरुणींना नादीला लावलं आणि त्यांचे 350 व्हिडिओ बनवले. याच्यातले अनेक व्हिडिओ अत्यंत अश्लील अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत. यातल्या 90% तरुणी हिंदू तरुणी आहेत. या तरुणींना असा झगमगाट दाखवण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसा असावा लागतो. हा पैसा जे झगमगाट दाखवतात त्यांच्याकडे अनेकदा नसतो, तो पुरवलेला पैसा असतो. त्यांना कोणीतरी धडे दिलेले असतात. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी हे धडे एका मशिदीतून देण्यात आले अशा प्रकारची माहिती तपासामध्ये उघड होते. अमरावतीच्या प्रकरणामध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं एक विधान समोर आलेलं आहे. त्या असं म्हणाले की या मुली मूर्ख होत्या का, त्यांना अक्कल नव्हती का, त्यांनी हे सगळे धंदे केले. म्हणजे या प्रकरणातला आरोपी कोण आहे? अयान अहमद. त्या अयान अहमदच्या विरोधात यशोमती ठाकूर बोलत नाहीयेत, कारण एकदा तुम्ही मुस्लिम मतांच्या जोरावर निवडून आलात, मुस्लिम मतांना मिंदे झालात, मग तुम्हाला असं काही बोलण्याचं स्वातंत्र्य नसतं. जर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केलात तर दुसऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही तोंडावर आपडणार ही गोष्ट 100% असते. यशोमती ठाकूर अशा प्रकारचं निर्लज्ज विधान करतात, त्याचं कारण हेच आहे. आणि पुन्हा त्यांनी आपली सगळी नीतिमत्ता कोळून पाहिली आहे, हे दुसरं कारण. खरं तर यशोमती ठाकूर यांना लाज वाटली पाहिजे होती, कारण ज्या तरुणींना जाळ्यात ओढण्यात आलेल्या आहे त्यापैकी बहुसंख्य तरुणी या अल्पवयीन आहेत आणि अल्पवयीन मुलींकडून अशा प्रकारच्या चुका होतात. म्हणून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढणाऱ्यांच्या विरोधात पोक्सोच्या अंतर्गत कारवाई करण्यात येते. एक वेगळा कायदा त्याच्याआधी तयार करण्यात आलेला आहे. परंतु यशोमती ठाकूर यांना हे मान्य करणं कठीण आहे, कारण जर ते मान्य केलं तर राजकीय गणित आतबट्ट्याचं होऊ शकतं. देशामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या जिहादच्या घटना उघड होतात, ज्या घटनातून या देशातल्या हिंदूंचं धर्मांतर करून आपलं संख्याबळ वाढवायचं हा अजेंडा स्पष्ट होतो. या घटनांचा काँग्रेसचे नेते कधी विरोध करताना दिसत नाहीत आणि त्यांनी जर तोंड उचकटलंच तर ते भलतंच काही बोलून जातात. ते मुस्लिमांचा निषेध वगैरे करण्याच्या भानगडीमध्ये पडत नाहीत, अशा घटनांची निंदा करण्याच्या भानगडीमध्ये पडत नाहीत. कारण काँग्रेस पक्ष या सगळ्या घटनांचा मुख्य समर्थक आहे. कारण आजची जी काँग्रेस आहे ती खरं तर काँग्रेस नसून आजच्या काळातली मुस्लिम लीग आहे. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये NIA आणि ATS या 2 एजन्सीचा सहभाग या प्रकरणाची व्याप्ती वाढवणार आहे. या प्रकरणामध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये NGOचा सहभाग कदाचित उघड होईल, विदेशी लिंक उघड होतील, कदाचित हवाल्याचा पैसा सुद्धा या प्रकरणामध्ये वापरला गेला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस चांगल्या प्रकारे करतायत, परंतु हा तपास करताना त्यांनी एक खातरजमा केली पाहिजे की ज्या आरोपींनी हे सगळं प्रकरण घडवलं, हे सगळं षडयंत्र घडवलं, त्यांना न्यायालयामध्ये शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. जर ही मंडळी स्वस्तात सुटली तर देशाला ते खूप महाग पडण्याची शक्यता आहे येत्या काळामध्ये. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. आमचा व्हिडिओ हजारो लोक बघतात, परंतु त्यातले शेकड्याने सुद्धा सबस्क्राईब करत नाही, तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.